रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, काही 2 दिवसावर रमाबाईची जयंती आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, सर्वांनी व्हिडिओला एक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तेथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट दोन्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, टेलिग्रामची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डिलीटचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, ते बी अगदी फ्रीमध्ये। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। तर मित्रांनो, मी आलेटपशीच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही प्रीसेट बघायला मिळणार आहेत, एक म्हणजे बिटमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट। तर मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी सर्वात पहिल्यांदा बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर ओके, तर काय करायचं आपल्याला 12 सेकंदापाशी यायचं आहे, 12 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला मी एक रमाई जयंती म्हणून अशा प्रकारचे एक फोल्डर दिलेला असेल, ते फोल्डर डाउनलोड करून घ्या। तर तुम्ही यामधले फोटो ॲड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मी फोटोज ॲड करून घेतो सर्व। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं आहे, 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, इथला कोणताही एक फोटो ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, फोटोवरती टच करायचं आहे, फोटोला सर्व लिरिक्सच्या खाली घ्यायचं आहे, म्हणजे लिरिक्सच्या खाली सॉन्गच्या वरती। तर अशा प्रकारे घेतल्याच्या नंतर काय करायचं, फोटोवरती टच करायचे, तर जिथं आपले लिरिक्स संपतात म्हणजे एक बघा 12 सेकंदापाशी इथंपर्यंत त्या फोटोची लेंथ वाढवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर फोटोवरती टच करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं, याची ऑपोसिटी एक 20 ते 25% घेऊ शकता बघा मित्रांनो। तर काय करायचे, इफेक्टवरती जायचे, ॲड इफेक्टवरती जायचे, इथे एक इफेक्ट बघायला मिळायला असेल, सिम्पल ट्रायफिल्ड नावाचा हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 0 सेकंदापाशी यायचं, एक की द्यायची आहे, त्यानंतर एकदम लास्टच्या बीटपाशी यायचं आहे, इथं एक की द्यायची आहे आणि इथे एक पोझिशन असेल, ती पोझिशन आपल्याला वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बघा, त्याला एक 70 ते 80 100x ठेवून घेऊ शकता, काय विषय नाही बघा त्यामध्ये। तर अशा प्रकारे हा आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर काय करायचे, इकडच्या सर्व फोटोला इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती 1 नंबरचा फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर तो कॉपी कसा करायचा, फोटोवरती टच करायचे, इफेक्टवरती जायचं आहे, इथं खाली डॉट असेल यावरती टच करायचं, कॉपी इफेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती आल्याच्या नंतर 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर मधला फोटो सोडायचा, त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे, म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर परत याच्या बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, आता जितके काय राहिलेले मधले फोटो आहेत त्या मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। एकदम सोपे प्रकार आहे बघा मित्रांनो। तर या सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं बघा, 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, ॲड्रेस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे, खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि याची लेंथ एक 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं, 12 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, आणखीन एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे,
त्याच्यानंतर त्याच्या खाली सर्कल ग्रेडियंट असेल यावरती टच करायचं आहे. अशा प्रकारे सर्कल येणार आहे. त्यानंतर काय करायचं, ब्लॅकला तर सेंटरला ठेवून घ्यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ब्लॅक करायचं आहे. साईडला ब्लॅकवरती टच करून याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर लास्ट बीट पशी यायचं आहे आणि याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर आपल्याला आणखीन एक शॅडो ॲड करायची. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, याला असंच ठेवायचं आहे. ब्लॅकला खालती घ्यायचं आहे, व्हाईटला अशा प्रकारे ॲडजस्ट ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी येऊन याचीसुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा. तर इथं आपलं रेक्टँगल बरोबर दिसत नाही, रेक्टँगल सर्व लेअरच्या वरती घ्यायचं आहे बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, 12 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं. इथं माता रामाई नावाचा एक तुम्हाला PNG दिलेला असेल, तो PNG ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. याला इथं सेंटरला ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे खाली. त्याच्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याचीसुद्धा लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा एक मी ओव्हरली व्हिडिओ देतो, त्या डाउनलोड फाईलमध्ये नाही, तुम्हाला तो डाउनलोड फाईलमध्ये देतो, तो ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ब्लेंडिंग ऑन ऑपॉसिटीवरती जायचं आहे, लाईटवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आणि याची ऑपॉसिटी 60% ठेवून घ्या. त्याच्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे. तर इथे काय बरोबर आहे मित्रांनो, अशा प्रकारे थोडा व्हिडिओला चांगल्या प्रकारे ग्लो येणार आहे बघा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ खूप सोपा होता. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले मागचे सर्व ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.